जय श्रीराम मित्रांनो, तो परत एकदा आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नागपूर टू चाकण मोशी मार्केट। तर आजची आपली फास्ट मंडी नाही आहे 12 घंटे, तर आजची स्लो मंडी आहे 18 ते 24 तास। तर का तर आज 26 जानेवारी असल्यामुळे नाही का मार्केट डाऊन आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्लो मंडी भरावं लागेल। आणि त्याच्यात आपल्या 3 गाड्या संघ होत्या, त्याच्यामुळे आपल्याला कसं स्लो मंडी भरून घ्यावं लागेल ना, गाडी आपली उभी राहते। तर आता नाही का संध्याकाळी नाही का समजा 7 वाजले तरी गाडी काय आपली अजून भरायला घेतली नाही, अजून माल आलेला नाही। तर माल पाहू किती वाजते ते काय। तर आम्ही बसलो गाडीमध्ये, गाडी बघू शकता नाही का सोमामा माग गेलेली आहे। तर गाडी रोडच्या कडेला लावली, म्हणजे आम्ही लोकेशनवर आलेलो इथं गाडी आल्याच्या नंतर झटकून वगैरे काढली, आता राडा लईच झालता गाडीमध्ये। तर चला तर पाहू मग काय माल बिल येतो का नाही अजून काय। तर फायनली मामांनो आपल्या गाडीला आता मारलंय नाही का शेड नेट आणि ते बांधून घेतलंय त्यांनी। आणि एक पिकअप भरून आलेली समोरची, ही एक पिकअप, आणि तिथं थोडा खाली माल पाडलेला आहे, आणि पलीकडे पिकअप लावली। तर आता नाही का साधारण 8 वाजले, 8 वाजता तशी गाड्या आल्या, आता किती टाइम लागतो काय नो भरायला। तर हे मेन रोड, तर आत्ताशी 8 वाजलेले, अजून तिला 1 तास लागू शकतो किंवा 2 तास लागू शकतो। तर भरण। तर आजची मंडी आपली एकदम स्लो आहे, काय रॉकेट वगैरे नाही आहे का। तर तुम्हाला तर माहिती आज काय। तर पाहू आता, जाऊ गाडीत जाऊन बसू गाडीवर। तर आता नाही का 8:30 वाजत आले पार। तर आत्ताशी फक्त नाही का 3 थप्प्या कंप्लीट झाल्या नाही का, अजून निम्मी गाडी बाकी आहे आपली भरायची। तर आता माल सुद्धा नाही अजून काही नाही का, इथं फक्त काही विशी गोण्या पडेल, म्हणजे अजून एक थोडक्यात 1 थप्पी होईल आणि बाकीचा माल यायचा आहे। तर अजून लय माल लागण आपल्याला नाही का चांगला, तरी अजून कमी 2 पिकअप तरी लागण। तर आपल्याला 12 ते 13 टन माल लागतोय, आणि आपल्या गाडीत आता 3 थप्प्या झाल्या, म्हणजे थोडक्यात 5 टन धरा, 2 पिकअप मध्ये 3 टन। तर 52 वाजलेले आता 11। तर थंडी तर लई आहे, किती टप्प्या झाल्या तुम्हाला पहा मोजा, 1 2 3 4 5 6, आता 6 टप्प्या झाल्या। अजून एवढी जागा मोकळी आणि मालच नाही त्याच्यात। तरी पिकअप आली तिच्यात काय समजा 10-15 गोण्या आणल्या, म्हणजे जेवढ्या खाली आहे का तेवढ्या, अजून माल कमी। स्टनबाजी पाहिला कसा करू राहिला, स्टनबाजी डेवड घालू राहिलाय। या बाय जर भैया पडला ना तर तो सांगतो खाली डांबरी आपलं सॉरी सिमेंट कॉन्ट्रॅक्टचा रोड आहे, सिमेंट स्टनबाजी। तर आपली गाडी झालेली भरून, तर आम्ही मागली जाळी ते मारलंय, आता फक्त पाणी मारायचं आहे। तो वरती गेलेला आहे पाणी मारायला, आणि साईडनं आपल्या गोण्या बाहेर येत्या म्हणून साईडनं सुद्धा रस्सी मारली प्रत्येक याच्यावर। इथं 2 घेतल्या, जिथं नाही का म्हणजे हे सेंटर पाईप नाही ना तिथं डबल घ्यावं लागलं, का तर इथं 2 नाही आहे, इथं 1 नाही, त्याच्यामुळे इथं सुद्धा रस्सी मारावं लागली। आपल्या गाडीत आत्ता काय 225 ते 30 गोणी आहे, आणि आता ते पाणी मारू राहिला नाही का, म्हणून काचा बिचा सगळं वर केलेलं आहे। तर लेबर आता होणार गायब। तर लई अजून अर्धा तास, त्याच्यानंतर मग आपलं सगळं काम होईल। का तर अजून आपलं जेवर कागद ठेवले का ते बी मागं टाकायचे, आणि त्याच्यामुळे आता आपण वरती जाऊ, वरून तुम्हाला वरलं दाखवतो नाही का, असं पाणी मारावं लागत नाही का। स्लो मंडीला या आपल्याला 2दा पाणी मारावं लागेल याच्यावर। तर मागं तरी खड्डं राहिलं नाही का, अजून थोडक्यात दागवाण्या पाहिजे होत्या, तर एकदम लेवल आली असती। तर ह्या हे सामान आपल्याला वरती घ्यायचं आहे, अजून मध्ये टाकून खड्ड्यामध्ये, बाकी काय अडचण नाही। पहिले समोर गाडी लावून दिली ती तिकडं, तिथून इकडे घेतली, हे लावली आता, का तरी पाणी मारावंच लागत नाही तर सडून जाईल। तर याला उद्या आपण पाहू मारू राहुरीच्या आसपास पाणी, जवळपास म्हणजे नाही का आपल्या गावाच्या जवळ, म्हणजे राहुरी नगर किंवा शिर्डीच्या आसपास। तर घेऊ पाणी मारून झाल्याच्या नंतर आपलं सामान घेऊ ठेवून इकडं नाही का, मग निघू इथं। निघलोय आता सध्या वाजलेले 11:30।
तर आता जस्ट निघलोय. तर आता चौकातच आलोय नाही का. तर लयच उशीर झालाय आज का. तर आज म्हणजे नाही का फर्स्ट टाइम उशीर केलाय म्हणजे स्लो मंडी भरल्यामुळं. तर हे ब्रॅकेट लावेल बघितले का चौकातच. तर अख्खं पाणी गळून राहिलंय साईड ना. तर आजचा आपलं नाही का म्हणजे मार्केटचा माल आहे म्हणजे चाकणचा मोशी मार्केट. तर आपला आजचा ब्लॉक मोशीसाठी आहे. तर भावांना आपण पोचलेलो आहे आता हॉटेलवर. पहिलं आता जेवण करू. आता लय टाइम झालेला आहे 12 वाजून गेलेले. तर आपण याच हॉटेलवर थांबलो होतो. आता खाली उतरलोय सर्व्हिस रोडला खाली आलोय आणि थांबलो इथं. तर चला जाऊ जेवतो पहिलं. तर का तर थांबलो तो म्हणलं गाडी गारू हवा म्हणजे गाडी गारू सर थांबलो. त्याला टाइम आला गारवायला नाही का टाइम लागला नाही का. तर आम्ही आता सध्या आलेलो आहे नागपूरमध्ये सिटीत आहे. तर आता नाही का कम्प्लीट 1 वाजलेला आहे. तर नो एंट्री वगैरे काही नाही आहे. त्याच्यामुळे आपण आता आतून जाणार आहे ना. आतून म्हणजे काय विषय तो टोल बायपासला टोल आहे. आतून म्हणलं एकदम टापोटाप गाडी बाहेर नाही का ते. आणि किलोमीटर सुद्धा कमी बसत. तर बघू शकता नाईटला आहे का कोणी कुत्रं सुद्धा. फक्त या असे म्हणजे टुकारा टाकारा हिंडत नाही का. बाकी काही अडचण नाही. आणि बघू शकता रात्री म्हणजे एकदम सुनसान म्हणजे सिटीत म्हणजे कुत्रं नाही राहत रात्री. एखादा अर्ध दिसत ते असे गेलं राहते बाकी काही नाही. तर बाकीचे जे दुपारी कामा बिमावाले राहते ते झोपेल राहते आहे का कोणी. तर नाही का तुम्हाला एकदा इकडून आलो दिवसा सुद्धा ब्लॉक दाखीन इथला काय कसं नियोजन राहतं सगळं. तर फायनली भावना आम्ही आता चढलो नाही का समृद्धी एक्सप्रेसवर. तर आता वाजलेले 2. तर लय उशीर झाला आज मोकार वर चढायला. आपली अजून दुसरी गाडी काही सुटलेली नाही भरून. अजून तिच्यात एक पिकअप भरमाल राहिलेला आहे. आणि तिच्या तरी 3 वाजता तिला 3-3:30 वाजता सुटता नाही का रात्री. आणि त्याच्यात आपली पुढून नाही का दुसरी गाडी आलेली आहे 30-75 भरून. आणि त्याच्यासोबत जायचं आपल्या मामाला नागपूरला वापस येणार आहे. तिथून पुढं आपण एकटाच राहणार चाकणपर्यंत. आता मामा आपल्या 374 मध्ये जाणार आहे. तर पाहू आता एक काम करू टोल नाका पास करू आपण झोपून घेऊ. मामा चालवतील. आता मामा त्यांच्या संग जाणार आहे म्हणले आपली पण झोप झालेली पाहिजेच. मस्त रात्री झोपेले पण जेवल्याच्या नंतर झोप आवडत नाही. त्याच्यामुळं घडीभर नाही का मस्त झोपू. आता 150-200 किलोमीटर अंतर आहे आपल्या अजून त्यांना ही कारचे ते. तर आपण वरती चढलेलो आहे. तर तेवढीच 1.5 तास आपली झोप होईल. तर पाहू आता नाही का. फायनली आम्ही आलोय समृद्धी एक्सप्रेसच्या टोलवर. तर इथं थांबलो होतो टायर वगैरे चेक केले. तर माल थोडा खाली दाबलाय नाही का. तर मागं बघा तुम्हाला जागा दिसन मोकळी. आणि आता बसन स्वमामा चालवायला. तर हे स्वमामाची ड्युटी चालू आहे. तर हे अजून एक मिरची रॉकेट आहे आमच्या समोर मुंबई. तर हे बघा तर याची सुद्धा नाही का एक्सप्रेस मंडी असन मुंबईसाठी. आपली गाडी स्लो आहे बघितलं का. दोघं टायर चेक करू राहिली. तर चला मग काय या पडी उदू पुढं. का तर तुम्हाला माहिती आहे आपल्या काय प्रँक होणार आहे. कोणत्या प्रँक किती मोठा व्हायचा मला घेतो झोप. फायनली भावांनो आम्ही आलेलो आहे आत्ता अमरावती एक्झॅक्टला. तर आपल्या गाड्या भेटल्या होत्या तिन्ही म्हणजे 3 भेटल्या. एक जोडीदार आहे 2 आपले. तर बघू शकता तुम्ही 30-75 इकडे आहे आणि 30-74 समोर आहे. तिचीच बहीण समोर लावेल आहे. आणि हे जे टोळका पाहिले की सगळं आपलं आहे. पण याच्यात 2 माणसं नवीन आहे. त्यांचं पण सांगतो तुम्हाला काय विषय आहे 2 मिनिटं. तर आणि ही झुरेक 85. त्याच्यानंतर आहे आपला जोडीदार जालन्याचा आहे सॉरी संभाजीनगरचा. तर इथं विषय असा आहे हे आपलं टोळकं हे असं कर 2 बोट कर
हा त्या एका बोटामुळे नाही का आमल्याला लय मार खाल्लेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आता उठलोय, मामा बसले साईडला. तर मी तुम्हाला माझ्या रात्री डायरेक्ट झोपलो होतो. आता उठलोय संभाजीनगरच्या आउटगेटच्या जवळ उठलोय. तर आता बसलोय चालवायला गाडी. ते बसले साईडला. त्यांचा आराम झाला पाहिजे ना थोडाफार. तर आपल्याला उतरायचं आहे वैजापूर आउटगेटला खाली. तर आपण मधून जाणार आहे राऊरी मार्गी. तर आता जवळजवळ आलेलोच आहे आपण. तसं समोर आउटगेट दिसून राहायचं नाही का. अरे भाई समोर आउटगेट आहे भाई. इथं समोर दिसलं का. तर पाहू तिथं थोड्या थांबता येईल. नाही तर डायरेक्ट उतरून पुढं जाऊ दमादमाने. तर आपल्याला अजून पाणी मारायचं आहे. आणि सचिन भाऊ मागायचे आपल्याला चांगलं तरी 80 ते 100 किलोमीटरचा पेस आहे आमच्या. ते ओले उशिरा सुटला तरी नाही का. तर पाहू. भावांना आपण आलो आता जवळजवळ शिर्डीच्या. तर शिर्डीच्या रोडच्या म्हणजे नाही का शिर्डीच्या अलीकडे जे फाटा आहे ना गोटी फाटा त्याच्या अलीकडे रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्या माग आहे मी थोडा. तर हे बघितलं माझ्या समोर सुद्धा मेवातची गाडी आहे. तर त्याने भरलेला आहे संत्रा. टायमिंग दिसतोय त्याचा. तर रिप्स राहिला आहे तो. फक्त एवढं काही ब्रेकर केलेले आहे त्याच्यामुळं जरा दम्मानी घेऊन राहिला. का तर जर कॅरेट वगैरे असलं तर ते डॅमेज होऊ शकतं ना. त्याच्यामुळं मग दम्मानी घेऊन राहिला तो. तर 10 टायर दिसतील. आपली तर 6 टायराची. आपल्याला चालायचे अंगूरवर. तर मिरची सीजन संपल्यानंतर आपण अंगूरच्या 1-2 ट्रिपा मारणार आहे खालच्या साईडला रांची बिंची. तर पाहू आपल्याला नाही का असं नियोजन आहे आपलं. मिरची संपल्याच्यानंतर आपल्याला गाडी बनवायची आहे दिल्लीला ते हरियाणा. तर पाहू काय नियोजन होईल तसं. तर आता जस्ट कवर करून शिर्डी पास करून घेऊ. तर 2 व्हीलरवाल्याची लई तकलीफ आहे या रोडला. तर 2 व्हीलरवाले पुढून घुसते नाही का. भलं का आपण आपला पट्टा धरून चालू आहे तरी मधून घुसत. तर